नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाजनको टेक्निशियन 3 भरती म्हणजे महानिर्मिती कंपनीमध्ये MSPच्या ज्या 3 कंपनीमध्ये विभाजन झालेले आहे त्यामध्ये महानिर्मिती एक कंपनी आहे. पॉवर प्लांटमध्ये हा जॉब असतो किंवा पॉवर प्लांटमध्ये हे वर्क असते. त्यामध्ये ITA बेसवर साधारण 14 ते आता 17 झाले. 14 ट्रेड्स आधी होते, आता 17 झाले. 17 ट्रेड्सच्या बेसवर किंवा त्या बेसवर किंवा ते जे ट्रेड्स आहेत ते इथे अलाउड आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता. आता ऑनलाईन फॉर्म सबमिशन सुरू आहे. त्यामध्ये 26 डिसेंबर ही लास्ट डेट होती. आता 10 जानेवारी त्यांनी लास्ट डेट केलेली आहे. तर मुख्यत्वे यामध्ये कसं आहे की हा जो ही जी पोस्ट आहे टेक्निशियन 3 भरती, त्यामध्ये बरेच काही गुंतागुंतीचे प्रकार आहे. जसं आता सामान्याचं वॅकन्सी वेगळी, फॉर एक्झाम्पल 800 वॅकन्सीज टोटल आहे. त्यामध्ये सामान्यासाठी 400 वॅकन्सी त्यांनी सांगितलेल्या आहे. 180 वॅकन्सी या त्यांनी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी केलेल्या आहे. त्यामध्ये 2 पार्ट आहे, एक 5 वर्ष आणि 5 वर्ष प्लस आणि एक आहे 1 ते 4 वर्ष. त्यानंतर BTRIच्या काहीतरी 40 जागा आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक पॉईंटवर इथे प्रकाश देतो आहे. तर विद्यार्थी मित्रांचं भरपूर रिक्वेस्ट आहे, भरपूर जास्त कमेंट्स आहे CSR बद्दल. सामाजिक उत्तरदायित्व योजना ही योजना आहे, त्या अंतर्गत CSR आपण ज्याला म्हणतो शॉर्ट फॉर्म त्याचं CSR आहे. तर त्याचं जो हे आहे म्हणजे त्याचं जे रिझर्वेशन म्हटल्यापेक्षा ते जे कॅन्डिडेट्स आहे कोराडी नागपूर येथील आणि आता सध्या भुसावळमध्ये सुरू आहे. 2023 पासून भुसावळला ते सुरुवात झालेली आहे. परंतु ते कॅन्डिडेट्स अजूनपर्यंत इथे इन्क्लूड होणार नाही, कारण त्यांचं 1 वर्ष कंप्लीट झाले नाही आहे. परंतु कोराडीचं जे आहे ते 2017 पासून सुरू आहे. 2017 पासून आतापर्यंत साधारण 7 वर्ष त्यांना झालेली आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक वर्षी जे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचं हे काय आहे, बेसिक काय किंवा बेस काय त्याचा, की जे काही कोराडी प्रकल्प आहे किंवा कोराडी पॉवर प्लांट आहे त्याच्या अंतर्गत 5 किलोमीटरमध्ये जे काही गावं येतात, 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये, 5 किलोमीटरच्या वर नाही, ठीक आहे. तर तिथे जे प्रकल्पाकडनं जे बाधित झालेले आहे म्हणजे प्रदूषणामुळे असेल किंवा आणखी काय त्यांची जमीन गेली असेल किंवा काही असेल दुसरे मॅटर असेल, पॉईंट असतील, आपण एकंदरीत त्याला शब्द दिला त्यांनी बाधित. 5 किलोमीटर म्हणजे प्रकल्प ज्याच्यामुळे त्यांना बाधा झाली आहे किंवा प्रदूषणामुळे बाधा झाली, असे 5 किलोमीटरच्या अंतरमध्ये जे काही ITIचे कॅन्डिडेट्स असतील आणि ज्या पर्टिक्युलर या 17 ट्रेड्समध्ये इथे इन्क्लूड असतील, तर त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण त्यांनी चालू केलेलं होतं 19 का 17मधली आहे ते. ॲक्च्युली ती GR तो आधीचा आहे किंवा जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कोराडी नागपूर येथील. तसंच भुसावळचं सुद्धा आहे, परंतु भुसावळचं हे 2 वर्षाचं आहे आणि हे नागपूरचं जे आहे ते 5 वर्षाचं आहे किंवा 7 वर्षाचं सुद्धा आहे. 7 वर्षाचे सुद्धा विद्यार्थी झालेले आहे, परंतु 5 वर्षाचे गुण त्यांना मिळतात, ठीक आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला आधी थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, मग ते परिपत्रक दाखवतो. त्यामध्ये मित्रांनो प्रत्येक वर्षी फॉर एक्झाम्पल मी ITI होल्डर आहे आणि मी 5 किलोमीटरमधला आहे कोराडीमधला, ठीक आहे. 5 किलोमीटरमध्ये ज्या प्रकल्प जो आहे आपला प्रोजेक्ट आहे कोराडी पॉवर प्लांट, त्यामध्ये 5 किलोमीटरमध्ये रेंजमध्ये येतो. माझा ITI पण झालेला आहे आणि मी त्या याच्यामध्ये आहे. ते प्रशिक्षण घेतलेलं आहे. प्रशिक्षणासाठी सुद्धा त्यांनी कंडिशन दिलेलं आहे. प्रशिक्षण म्हणजे एक प्रकारची ॲप्रेंटिस आहे. ॲप्रेंटिस वेगळं, ॲक्च्युली महाजनकोची ॲप्रेंटिस ही वेगळी, परंतु हे प्रशिक्षणामध्ये यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या योजनेमध्ये तुम्ही येत असाल तर फक्त कोराडी जे आहे, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोराडी नागपूर आहे, तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं असेल या योजनेअंतर्गत त्यांनाच फक्त त्याचा ॲडव्हान्टेज आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी 2 वर्षाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, 2च वर्षाचं घेतलं, मी जास्त घेतलं नाही. तर प्रत्येक वर्षी 5 मार्क तुम्हाला मिळतील, ठीक आहे. तर ही एक योजना आहे, त्या अंतर्गत त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या बाधित विद्यार्थ्यांना तिथे फायदा झालेला आहे. परंतु त्यांनी आता एक 19ची जी भरती झाली होती त्यामध्ये काय केलं आहे की तेव्हा फक्त 1 की 2 वर्ष झालेले होते, 1 वर्ष आय थिंक झालेला होता. तर ते जे विद्यार्थी आहेत त्यांना 5 मार्क 10 मार्क असे एक्स्ट्रा मिळाले. फॉर एक्झाम्पल एखादा जनरलचे विद्यार्थी असेल त्याला 75 पैकी साधारण 70 मार्क असतील आणि किंवा 65 मार्क असतील आपण कन्सिडर करू. आणि एखादा तुमचा CSRचा विद्यार्थी असेल त्यालासुद्धा 65 मार्क्स असतील सपोज. दोन्ही याच्यामध्ये जर सामान्याचा 65 आणि CSRचा 65 आणि CSRचे जर 1 वर्षाचं त्याचं CSRचं ट्रेनिंग झालं असेल, प्रशिक्षण झालं असेल कोराडीचा विद्यार्थी, तर त्याला 5 मार्क जास्त मिळतात, म्हणजे त्याचे झालं 70. तर 70वाल्याचं सिलेक्शन होईल CSRचं आणि सामान्याचा विद्यार्थी 65चा त्याचं सिलेक्शन होणार नाही, कारण त्याला 5 मार्क इकडे जास्त मिळतात CSRला, ठीक आहे. हे एकंदरीत एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आता खूप मोठा फरक पडणार आहे, कारण की आता त्यांनी सामान्यमध्येच ते इन्क्लूड केलेलं आहे. तेव्हासुद्धा तुम्ही त्याचे रिझल्ट पाहिला, त्या याचा 19चा रिझल्ट पाहिला, तर त्यामध्ये CSRचे साधारण 5 ते 7च विद्यार्थी होते आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे. परंतु त्यावेळेस फक्त 1च वर्ष कंप्लीट झालेलं होतं. आता 5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. ते जे विद्यार्थी आहे किंवा त्याचे प्रशिक्षण आहे ते 5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं ते तयारीत आहे. किंवा 7 वर्ष झालेले सुद्धा विद्यार्थी आहेत, परंतु 7 वर्ष म्हणजे मॅक्सिमम तिथे मार्क्स 25च मिळतात. 25च्या प्रत्येक वर्षी 5 मार्क असे
5 वर्षाचे 25 मार्क त्या विद्यार्थ्यांना मिळतील. 7 वर्षाचे 35 वर्ष मिळणार नाही, 25च्या वर मार्क मिळणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे कंडिशनमध्ये, नियमामध्ये. त्यामुळे 25 मार्क त्यांना एक्स्ट्रा मिळणार आता आणि ते अप्लाय करतील सामान्यमध्येच. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. हा पॉईंट मलासुद्धा आधी माहीत नव्हता. मी खूप जास्त त्यावर माहिती घेतली. चंद्रपूरचे आय थिंक मंगेश गौरकर सर आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते 2 वर्षापासून यासाठी लढा देत आहे. काही विद्यार्थ्यांचा ग्रुपसुद्धा आहे, ते सुद्धा प्रयत्न करत आहे, जे नॉन CSR आहेत ते. आणि त्यांनी मंत्रालयामध्ये किंवा ऊर्जा मंत्रालय म्हणजे मागच्या 2 वर्षापासून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे म्हणा किंवा त्यांचे जे काही ग्रुप्स आहेत त्यांच्यावरून म्हणा की ही वॅकन्सी आपल्याला दिसते, अन्यथा ही वॅकन्सीसुद्धा आपल्याला दिसली नसती. कारण वॅकन्सी साधारण 2000च्या प्लस इथे वॅकंट जागा आहे टेक्निशियन 3च्या. परंतु ते जागा काढायच्या किंवा न काढायच्या मनस्थिती, म्हणजे जागा काढायच्या मनस्थितीमध्ये महानिर्मिती नव्हते. परंतु थोडंफार त्यांना असं वाटलं की थोडीफार इथे गरज आहे किंवा वॅकन्सी निघायला पाहिजे किंवा आता थोडंफार जे हालचाली सुरू होत्या गव्हर्नमेंटच्या, त्यानुसार ही वॅकन्सी आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, असो. तर त्यामध्ये आता जे विद्यार्थी CSRमध्ये फॉर एक्झाम्पल सामान्यमध्ये आपण अर्ज करतो आहे, सामान्यमध्ये CSRचे विद्यार्थीसुद्धा आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे. आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं 5 वर्षाचं प्रशिक्षण झालेलं आहे CSRचं, त्यांना आता 25 मार्क मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं घ्या की एखादा नॉन CSR विद्यार्थी आहे, त्याला जर 75 पैकी 70 मार्क आले, बिचारा खूप जास्त तयारी करतो, खूप जास्त अभ्यास करतो, इकडे कोर्स लाव तिकडे कोर्स लाव, ह्या T-Series लाव त्या T-Series सगळं करतो, त्याला 70 मार्क मिळतात 75 पैकी. ठीक आहे, सामान्य विद्यार्थी, म्हणजे त्याचं काही CSR झालेलं नाही आहे, काहीच नाही असा. ठीक आहे, सामान्य विद्यार्थी ज्याचा ITI झालेला आहे. आणि एखादा CSR विद्यार्थी आहे, त्याला जर 75 पैकी 50 मार्क असतील आणि प्लस त्याचे CSRचे 5 वर्षाचे जर ॲड झाले 5 मार्क, 5 5 25 असे होतात, तर ते होतात 75 मार्क. म्हणजे 50वरून तो डायरेक्ट जातो 75वर आणि हा असतो 70वर सामान्याचा. म्हणजे सिलेक्शन 75चं होईल CSRचं, याचं सिलेक्शन होणार नाही सामान्याचं 70चं. ठीक आहे, म्हणजे हा कसं आहे की आपण CSRवर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरसुद्धा अन्याय व्हायला नको, त्यांच्यासुद्धा बाजू बरोबर आहे. परंतु असा GR नाही आहे किंवा फॉर एक्झाम्पल जे महाजनकोची जी भरती आहे त्याच्यामध्ये त्यांना इन्क्लूड करण्यात यावं किंवा त्यांना तसं करण्यात यावं, हा GR नाही आहे. हा महाजनकोनी स्वतःच काढलेला आहे. ठीक आहे, त्यांचंसुद्धा त्याचंच परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये त्यांचा विचार करण्यात येईल, फक्त एवढंच म्हटलं आहे. आपण तो परिपत्रक आधी बघू आता, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. तर बघा मित्रांनो, माझ्याकडे जे परिपत्रक आहे ते 19/8/2017चं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महानिर्मिती कंपनी प्रशासकीय परिपत्रक. आणि हे बघा कोराडीशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये यांचा विषय असं, आता इतकं मोठं मी तुम्हाला पत्र वाचून दाखवू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 3x660 म्हणजे 660 मेगावॅट प्रकल्पाकरिता बाधित गावातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासंबंधी प्रशिक्षण देण्याचं म्हटलं आहे ते सगळं. ठीक आहे, आणि याच्यासाठी जे काही ठराव वगैरे MSPGCLचा वगैरे ते सुद्धा आहे 18/7/2017चा. 3/660 मेगावॅट कोराडी प्रकल्प कार्यान्वित करताना असे प्रस्तावित करण्यात आले होते की एकूण दरवर्षी 4 कोटी रुपये प्रदूषण नियंत्रण प्रशिक्षण व सामाजिक उत्तरदायित्व या योजनेअंतर्गत बाधित गावातील योजनेकरता खर्च करण्याचे निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार किंवा त्याच अनुसरून एक योजना बनवावी असे महानिर्मिती कंपनीचे विचारात होते, म्हणजे त्यावेळेस जेव्हा कोराडी सुरू केली होती तेव्हा. ठीक आहे, उपरोक्त धोरण अंतर्गत योजना बनविण्यात आली आहे. या अनुषंगाने मंडळ ठराव जे काय त्यांनी नंबर दिला आहे 18/7/2017 नुसार प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कोराडी 3/660 मेगावॅट प्रकल्पबाधित गावातील ITI धारक उमेदवारांकरता खालील योजना राबवण्यात येत आहे. आता ती योजना खूप मोठी त्यांनी दिलेली आहे, खूप सारे पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये. त्या योजनेमध्ये काय काय आहे, कसं प्रशिक्षण राहील, किती स्टायपेंड राहील, आय थिंक 6, 7.5, 7, 7.5, 8 असे 5 वर्षाचं त्यांचं प्रशिक्षणाचा तो स्टायपेंड राहील. ठीक आहे, आणि काय काय कंडिशन दिलेलं आहे, सुट्ट्या वगैरे किती राहतील, रजा किती राहील वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि त्यांची यादी बनवण्यात येईल वगैरे, म्हणजे एक प्रकारचं प्रशिक्षण आहे जे 5 वर्षाचं आहे. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, आणि ज्यांचं 1 वर्ष झालं त्यांना 5 मार्क मिळतील, ज्यांचं 5 वर्ष झालं त्यांना 25 मार्क मिळतील, किंवा मध्ये काय झालं असेल कोणाचं तर असे त्यांना मार्क्स मिळतील. आणि ते मार्क त्यांच्याकडे ते साठवून राहतील आणि जेव्हा वॅकन्सी निघेल महाजनकोची टेक्निशियन 3ची तेव्हा ते मार्क त्याच्यात ॲड करण्यात येतील. असा एक CSRचा मुद्दा आहे मुख्यत्वे. म्हणजे 5व्या नंबरचा पॉईंट आहे प्रशिक्षण कालावधी 5 वर्षे राहील. प्रशिक्षण कालावधीनंतर सदर उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावून घेण्याचे कोणतेही बंधन महानिर्मिती कंपनीवर राहणार नाही. म्हणजे तुम्ही 5 वर्ष केला म्हणजे तुम्हाला जॉईन करूनच घ्या असं नाही आहे परमनंटसाठी. ठीक, बरेचसे पॉईंट आहे मित्रांनो, इतके पॉईंट मी ते वाचून टाकू शकत नाही. वाटलं तर PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, ते जॉईन करून ठेवा, त्यावर मी PDF टाकलेलं आहे, किंवा नसेल टाकलं तर मी परत आता एकदा टाकतो कोराडी CSRचं. ठीक आहे, बघा यामध्ये 16 नंबरचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये एकच पॉईंट त्यांनी खूप महत्त्वाचा दिला आहे.
प्रशिक्षणाची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केल्यानंतर संबंधित उमेदवार ठरवून दिलेल्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे हजर होतील. म्हणजे जो प्रशिक्षण आहे 5 वर्षाचं त्याच्याबद्दल बोलता आहेत हे. व त्या विभाग प्रमुखामार्फत त्यांच्या प्रशिक्षणाचे मूल्यमापन करण्यात येईल. म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरमार्फत त्यांचं ते रेकॉर्ड चेक करण्यात येईल. मूल्यमापनानंतर दरवर्षी 5 प्रमाणे गुण देण्यात येतील. दरवर्षी 5 प्रमाणे त्यांना गुण देण्यात येईल. ठीक आहे. किंवा एखादं म्हणजे कमाल गुणांची मर्यादा 25 राहील. कमाल गुणांची मर्यादा 25 राहील. म्हणजे 5 वर्ष × 5 प्रत्येक वर्षी 5 असं 25 राहील. सदर गुण महानिर्मिती कंपनी सरळ सेवेची तंत्रज्ञ 3 पदाची जाहिरात येईल त्यावेळेस विचारात घेण्यात येतील. फक्त विचारात घेण्यात येतील. त्यांनी काही इथे डिक्लेअर केलेले नाही आहे, काही इथे म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे. परंतु 2019मध्ये त्यांना सरळ तिथे रिझर्वेशन दिलेलं आहे. रिझर्वेशन म्हटल्यापेक्षा त्यांना सामान्याच्या यादीमध्ये घेतलेलं आहे CSRला. ठीक आहे. हाच एक मुद्दा आहे की ज्यामध्ये त्यांनी एवढाच पॉईंट म्हटलेला आहे की जर टेक्निशियनची वॅकन्सी आली तर तिथे त्यांना ते गुण जे आहे ते गृहीत धरण्यात येतील असं म्हटलं. विद्यार्थी मित्रांनो, असंच भुसावळचं सुद्धा आहे परिपत्रक आहे, परंतु ते 23मध्ये आता आलेलं आहे. त्याचं जे योजना आहे ती 23मध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे ते इथे इम्प्लिमेंट होणार नाही या रिक्रुटमेंटमध्ये, या भरतीमध्ये. त्याच्यामुळे भुसावळचं ते इथे काही संबंध येत नाही. परंतु कोराडीमध्ये 5 वर्ष विद्यार्थ्यांना झालेले आहे, 7-7 वर्ष झालेली आहे, परंतु 5 वर्षाचे 25 गुण इथे त्यांना मिळणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सामान्यमध्ये ही भरती होणार आहे किंवा CSRचं जे कॅन्डिडेट्स आहे ते सामान्यमध्ये येणार आहे. तर फॉर एक्झाम्पल 400 वॅकन्सी आहे, तर 400मध्ये रिझर्वेशन वेगवेगळे कॅटेगरी हे ते धरलं आपण. तर CSRचे विद्यार्थी आपण असं म्हणू की बा त्यांचे 500चं कोटा आहे. म्हणजे 500 प्रशिक्षणाचे तिथे एका वेळेस प्रशिक्षण घेऊ शकतात. आपण 500 आणि 400 जर पकडले, माझ्याकडे जो आकडा आहे तो 300 समथिंगचा काहीतरी 350 जवळपास 50 जागा फक्त आपल्याकडे याच्या राहतात सामान्याच्या. ठीक आहे. म्हणजे सामान्याचे विद्यार्थी हे खूप जास्त पर्सेंटेज घेऊन सुद्धा इथे लागू शकणार नाही किंवा लागणार नाही. आणि CSRचा विद्यार्थी हा 50-55 जरी घेतले किंवा 50च्या जवळपास 45 जरी घेतले तरी त्याचे चान्सेस आहे की तो इथे जॉईन होऊ शकतो. ठीक आहे. तर ही एक योजना आहे मित्रांनो. आणि ते जे बाधित विद्यार्थी आहेत किंवा बाधित भागातील 5 किलोमीटरचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता ही योजना लाभण्यात आली होती. आपल्याला आपला CSRला विरोध नाही आहे किंवा CSRच्या विद्यार्थ्यांना सुद्धा विरोध नाही आहे. परंतु जे काही आता महानिर्मितीने जो काही म्हणजे सामान्यमध्ये जे विद्यार्थी घेतलेले आहेत, जनरलमध्ये जे वॅकन्सी आहे 400 त्यामध्ये ते विद्यार्थी घेतले आहेत. तर ते तसं न घेता त्यांनी जसं प्रशिक्षणार्थी म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यासाठी तो सेक्शन वेगळा टाकलेला आहे, तसं यांचं सेक्शन एक तर वेगळं टाकायला पाहिजे होतं किंवा त्यांना काही रिझर्वेशन द्यायला पाहिजे होतं. किती द्या काय द्या ते त्यांचं ते कंपनी ठरवेल, महानिर्मिती ठरवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे CSRचे विद्यार्थी आहे त्यांच्यावरसुद्धा अन्याय व्हायला नको. आणि जे काही आपले सामान्याचे विद्यार्थी आहे की ज्यांचं फक्त ITI झालेलं आहे, कुठलंही अप्रेंटिस नाही, आउटसोर्स नाही, काही नाही, त्यांच्यावरसुद्धा अन्याय व्हायला नको. कारण प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या मते तरी मी ज्यांच्याशी बोलतो विद्यार्थी बिचारे गरीब कुटुंबातले असतात ITIचे विद्यार्थी. आणि प्रत्येकाला जॉबची गरज आहे. जॉबची गरज ही प्रत्येकाला असते. तो ITIचा असो की BEचा असो, गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाला जॉबची गरज असतेच काही ना काही प्रमाणात. त्यामुळे इथे कोणावरही अन्याय व्हायला नको हीच आपली बाजू आहे आणि हीच आपलं एक डिमांड आहे गव्हर्नमेंटला किंवा महानिर्मितीला. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे काही आता सामान्यमध्ये जे CSRचे विद्यार्थी घेतलेले आहे तर ते न घेता किंवा त्यांना काही पर्सेंटेजमध्ये रिझर्वेशन द्या, जसं आपण अप्रेंटिसला देतो तसं द्यायला पाहिजे. किंवा मग त्यांचं रिझर्वेशन किंवा त्याच्या जागा वेगळ्या करायला पाहिजे. मुख्यत्वे यांनी जागाच ॲक्च्युली जास्त काढायला पाहिजे होत्या. जे काही मी 2 वर्ष आधी आय थिंक व्हिडिओ घेतला होता 1-1.5 वर्ष आधी, मी साधारण एक्सपेक्टेड मला वॅकन्सी होत्या त्या 1500च्या होत्या. कारण की वॅकन्सी ही 2000च्या वर आहे. 2000च्या वर जागा वॅकंट आहे महानिर्मितीमध्ये. परंतु हे कंपनीचे जे आहे, जे MD आहे किंवा जे ओनर आहे म्हणा किंवा जे आता करता धरता आहेत किंवा मिनिस्टर आपण ऊर्जा मंत्री म्हणतो, हे काय करतात की ही शक्यतो जागा भरतच नाही. कसं तरी ॲडजस्टमेंट करून आउटसोर्सिंग थ्रू जे काही आता म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणा किंवा काहीतरी ॲडिशनल चार्ज देऊन म्हणा हे कामात चालवतात. यांनी काय होते की जो आधीचा एम्प्लॉई असतो त्याच्यावरसुद्धा प्रेशर येते आणि आउटसोर्सिंग जे विद्यार्थी काम करतात त्यांच्यावर कामाचा बोजा तेवढाच राहतो, परंतु त्यांना सॅलरी कमी मिळते. अशी ही वॅकन्सी भरत नाही विद्यार्थ्यांना. हीच नीती आतापर्यंत चाललेली आहे मागच्या, म्हणजे गव्हर्नमेंट कोणते असो त्यांनी फरक पडत नाही, परंतु हेच चालू राहते नेहमी. तसं व्हायला नको. ॲटलिस्ट 2022 जर वॅकन्सी असेल तर कमीत कमी वॅकंट जागा असतील तर तुम्ही 1500 तर काढा, 1400 तर करा, 1200 तरी काढा. 1200 कमीत कमी आकडा येतो, पण यांनी 800 जागा काढल्या. बरं 800मध्ये तुमचं प्रशिक्षणार्थी पण आले, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी BTRI पण आलं आणि त्याच्यात सामान्य पण आलं आणि सामान्यामध्ये CSR पण आलं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे खूप चुकीचं आहे. CSR विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे हे ठीक आहे, मान्य. सामान्यासाठी यांनी एक तर जागा वेगळ्या करा किंवा CSRसाठी जागा वेगळ्या करा, जेणेकरून सामान्याचं कॉम्पिटिशन फक्त सामान्यासोबत राहील आणि CSRचं कॉम्पिटिशन हे फक्त CSR सोबत राहील. ठीक आहे. अन्यथा त्यांना वेगळं काहीतरी रिझर्वेशन द्या. जर तुम्हाला सामान्यमध्येच त्यांना घ्यायचं आहे 400मध्ये तर तसं मग त्यांनी रिझर्वेशन वेगळं द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे काही विद्यार्थी मित्रांचे आतापर्यंत मला कमेंट होते CSRबद्दल, मला 100% ॲक्च्युअल माहिती नव्हती त्याबद्दल, त्यामुळे मी व्हिडिओची घाई केली नाही. आता 2-4 दिवस मी बाहेरगावला होतो
आणि आत्ता जेव्हा मी काल आलो त्यानंतर मला कालपासून मी स्टडी त्यावर सुरू केली, परत एकदा स्टडी रिफ्रेश करून स्टडी सुरू केली. आता हे जे काही पॉईंट लक्षात आलं ती माझ्या माहितीवरून आणि जे काही विद्यार्थ्यांचे ग्रुप्स वगैरे तयार झालेले आहे, विद्यार्थी मित्र इथे प्रयत्न करत आहे, मंगेश गावकर सरसुद्धा प्रयत्न करत आहे आणि ती सगळी माहिती घेतल्यानंतर मला एक माझं काम असं वाटलं की ॲज अ यूट्यूबर म्हणून किंवा ॲज मी तुम्हाला वरच्यावर अपडेट्स देत राहतो, हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक होते. आणि आता 10 जानेवारी ही लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे, तर भरपूर वेळ आहे. याच्यामध्ये महानिर्मिती काही नाही, महानिर्मिती कंपनीकडून आपल्याला आशा आहे, अपेक्षा आहे की त्यांनीसुद्धा यामध्ये काहीतरी एक चांगला मार्ग काढावा, जेणेकरून सामान्य विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय होणार नाही आणि CSR विद्यार्थ्यावर सुद्धा अन्याय आपल्याला करायचा नाही आहे किंवा होऊ द्यायचा नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, माझा मुद्दा हाच आहे. फक्त हे जे प्रकरण आहे CSR प्रकरण, हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं या उद्देशानेच आपण हा इथे व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे, आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्याशी कनेक्टेड राहा मित्रांनो. त्यामध्ये आपण जे काही वरचे अपडेट्स आहे CSRबद्दल किंवा काय घडामोडी घडतात ते आपण तुम्हाला तिथे सांगू. त्यासाठी चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण चॅनलचं सुद्धा लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलचं, यूट्यूब चॅनलचं, आणि आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, त्यावर कोर्सेस आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील. त्याचंसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही ते जॉईन करून ठेवा. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी CSRचा तुमचा कॉन्सेप्ट आता क्लिअर झालेला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल CSRबद्दल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण रिझल्टपर्यंत हे अपडेट्स तुम्हाला मी देणार आहे. धन्यवाद मित्रांनो.